नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट थोडी जुनी आहे। जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी लग्न होऊन खेडेगावात गेले। मी मुळात शहरात राहिलेली होती, त्यामुळे मला खेडेगावात कसे काय असते आणि मला सगळे करता येईल का असे वाटत होते। पण नाईलाज होता माझा, त्यामुळे मी काही न बोलता लग्नाला होकार दिला होता। माझा नवरा दिसायला फार काही चांगला असा नव्हता, राहणीमान पण तेवढं चांगलं नव्हतं। त्याचे नाव अमोल होते, फक्त तो चांगल्या नोकरीत असल्याने माझ्या घरच्यांनी माझे त्याच्याशी लग्न करून दिले होते। पण आमचा जोडा मात्र वेगळाच होता, हे मात्र 100% खरे होते। त्या उलट म्हणजे मी होते। मी मुळातच नाजूक असल्याने मला नेहमी नीटनेटके राहायला आवडायचे। माझे आणि अमोल फार काही पटत नसे। माझे आणि तो खूपच नीरस होता, त्याला त्याच्या कामाशिवाय बाकी कशातच रस नव्हता। पण त्यामुळे मला प्रॉब्लेम व्हायची, त्याला कसे काय समजत नसे असेच मला राहून राहून वाटत असे। घरी मी तो आणि त्याचा लहान भाऊ म्हणजे माझे दीर राहायचो। मोठ्या घरात तिघेच म्हटलं तर घर रिकामे रिकामेच असायचे। माझ्या दीराचे नाव रवी होते। जुन्या काळी लग्न लवकर होत होते, त्यामुळे माझ्या आणि त्यांच्या वयात तसा काही फार फरक नव्हता। माझा दीर अमोलपेक्षा चांगले राहायचे, उंच होते ते, सावळे पण पाहायला सुंदर, आणि त्यांना स्वतःला चांगले ठेवणे आवडत असे। माझा दीर होते चांगलं आणि नेहमी आमच्या हसी मजाक व्हायची, पण कधी त्याची नजर मला वेगळी वाटत असे। एकदा माझा दीर आजारी पडले, त्या अंथरुणातून उठता येईना। मी माझ्या नवऱ्याला फोन केला, पण ते म्हणाले मला काम असल्यामुळे उशीर होईल, म्हणून तू घेऊन जा दवाखान्यात। त्यामुळे मलाच दीराला घेऊन दवाखान्यात घेऊन जायचे होते। मी कसेबसे त्यांना उठवले आणि आधार देत घेऊन जाऊ लागले। माझा आधार मिळताच त्यांनी त्यांचा हात माझ्या खांद्यावर ठेवला। माझ्यापेक्षा उंच असल्याने मी त्यांच्या मिठीत गेल्यासारखे गेले होते। डॉक्टरने सांगितले की शरीर पुसून घ्या म्हणून। घरी येताच मी त्यांना बेडवर झोपवले आणि दीराला म्हणाले, तुमचे शरीर पुसून घेते मी, झोपा तुम्ही। त्यांनी पण होकार दिला आणि ते झोपले। मी गार पाणी आणि कापड घेऊन आले। आज मी त्यांना प्रत्यक्ष स्पर्श करणार होते। माझा हात मी त्यांच्या आणि हळूहळू करत ते कापड मी फिरवू लागले। मला थोडं वेगळंच वाटत होत, कारण याआधी मीच केलं नव्हते, आणि मी हळूहळू अंग पुसू लागले। त्यांना पण बरं वाटू लागलं हो। मी म्हणाले, रवी आता कसं वाटत आहे? ते बोलले, खूप छान। आता मला असं वाटत होते की ते वेगळाच आस्वाद घेत आहे, कारण शेवटी ते पण एक पुरुषच होते आणि त्यात त्याची काहीच चूक नव्हती। शेवटी एका तरुण मुलीचा हात लागल्यावर कोणाचेही असेच होणार ना। माझा आणि असे करत असताना माझा हात चुकून त्यांच्या लागला, त्यामुळे तर ते अधिकच आनंदी होत होते। त्यांना काय करू मी काय नको असे होऊन बसले होते, आणि मला पण तसंच वाटत होते। आणि मला म्हणाले, खूप छान वाटत आहे। मी म्हणाले, आता बरं वाटत आहे का? ते म्हणाले, हो मला आता खूप बरं वाटत आहे। पण त्याच्या चेहरा एक वेगळाच आनंद दिसत होते, आणि आता मला तो समजू आला होता, कारण मला पण त्या आनंदाची वाट होती। आणि दीर बोलले, थोडं डोक्यावरून सुद्धा पुसा। मी आता त्याच्या जवळ बसले आणि डोके पुसत होते। ते माझ्या एक सारखे पाहत होते, काय शोधत होते समजत नव्हते। आता मला खूप वेगळंच वाटू लागलं होते। त्याचा स्पर्श मला जाणवू लागला होता। मला आता काय करू काय नाही असं झालं होते। पूर्ण अंगात आग लागली होती, आणि त्यांनी मला एकदम, आता तर मला काहीच सुचत नव्हते, कारण ती वेळच तशी होती। ते तर सर्व विसरून मला पण त्याचा आनंद वाटत होते, आणि आम्हाला रोखणार कोणीच नव्हते। मी पण त्यांना प्रतिसाद देऊ लागले होते, आणि काही वेळात सर्व शांत झालं, आणि रवी म्हणाले, तुम्ही मला ठीक केलं, आता मला खूप छान वाटत आहे। आणि नंतर आम्ही वेळ मिळाला तेव्हा असाच आनंद घेत राहिलो।